भंग करणार नाही। कबाब में हड्डी बनने की कोशिश नहीं करूंगा, लेकिन हड्डी के बगैर कबाब भी अच्छा नहीं लगता है। मित्रांनो, हा कार्यक्रम वीरेंद्र पवारांचा 2011 साली मी याच नाट्यगृहामध्ये बघितला होता आणि त्यावेळेस मला एवढा आवडला तो की वाटलं की याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेस आपण याला प्रमोट करू। आज आपण याला प्रमोट करतोय। यांना पूर्ण महाराष्ट्रातून भुसावळ, यवतमाळ, अमरावती, नागपूर, पुणे, ठाणे सर्व ठिकाणून यांना 1 महिन्यामध्ये प्रोग्राम मिळालेले आहेत। यांचं प्रेझेंटेशन, यांचे कलाकार, आज थोडंसं इलेक्ट्रॉनिक सिस्टमचा मला प्रॉब्लेम वाटतोय, पण खूपच सुंदर यांचं प्रेझेंटेशन आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मला तुमचा जास्त वेळ घेणार नाही, एकच गोष्ट मला सांगायची आहे। बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाकडे नेलं, बुद्ध आम्हाला बाबासाहेबांनी दाखवला, पण बाबासाहेबांना बोधिसत्व बनवण्याचं जर श्रेय कोणाचं आहे, यांच्या मधली जर कडी जी आहे तर ती आहे सम्राट अशोक। सम्राट अशोकाला भारतामध्ये पूर्ण विसरवलेलं आहे। म्हणून मुंबईमध्ये यावर्षी दुसऱ्यांदा आपण सम्राट अशोकाची जयंती परवाच्या 8 तारखेला आंबेडकर मैदान वरळी ते अशोक स्तंभ, मुंबईमध्ये 2 अशोक स्तंभ आहेत, त्याच्यापैकी एक अशोक स्तंभ चैत्यभूमीचा, ती रॅली वाजत गाजत हत्ती, घोडे आणि पूर्ण सैनिकी वेशामध्ये ती रॅली आपण काढणार आहोत। सम्राट अशोकाला भारताचा एक राजा या स्वरूपात आपण प्रस्तुत करणार आहोत। सर्व धर्मांची लोक तिथे राहणार आहेत। सम्राट अशोक जर नसता तर बौद्ध धर्म आम्हाला दिसला नसता, बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्म दाखवला नसता। म्हणून सम्राट अशोकाची जयंती भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपले जे कार्यकर्ते आहेत, आपले रिप्रेझेंटेटिव्ह, भारत लेणी संवर्धन समितीचे जे काम करतायत, सुमारे 24 राज्यामध्ये एका वेळेस ही जयंती साजरी केली जाणार आहे। याचं मीडिया किती दखल घेतं याचं आपण बघूया। पण मुंबईची रॅली, जितके लोक इथे उपस्थित आहेत, मला त्यांना हात जोडून विनंती आहे की या रॅलीमध्ये अवश्य सामील व्हा, कारण सम्राट अशोकाची जयंतीचा दिवस, जन्मदिवस म्हणजेच रामनवमी आहे। जसं विजयादशमी सम्राट अशोकाचा जो धम्मदीक्षेचा जो दिवस आहे, त्याला ब्राह्मणांनी रामाचा विजयादशमी, रामाचा दशरा केला, तसं सम्राट अशोकाचा जन्मदिवस त्याला त्यांनी रामनवमी केलेला आहे। म्हणून पुन्हा रामाला खतम करण्यासाठी सम्राट अशोकाला आपल्याला पुन्हा प्रस्थापित भारतामध्ये करावं लागेल। या जयंतीमध्ये आपण सर्वजण सामील व्हावं, एवढं बोलून मी इथे थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। मी काय आपला फारसा वेळ घेणार नाही। डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या या चालू महिन्यामध्ये सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो। डॉक्टर आनंद यांनी जे उपक्रम सुरू केलेले आहेत, बरेच उपक्रम सुरू केलेले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे लेणी बचाव उपक्रम। हा ब्लिसतर्फे संपूर्ण भारतभर त्याचं प्रसार आणि कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे। त्याबद्दल आपण सर्वजण त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देऊया। त्याच्यामध्ये आमच्यासारखी काही मंडळी आहेत, आमच्या कुवतीप्रमाणे, आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यानंतर सम्राट अशोकाच्या जयंतीच्या संदर्भात देखील त्यांनी जो प्रयत्न चालवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्याशी आमचं सहकार्य आहे। 8 तारखेला त्यांनी जे आवाहन केलेलं आहे की सर्व ताकदीनिशी आपण सगळ्यांनी यायचं आहे। आपले आनंदाचे क्षण आहेत, आपले गौरवाचे जे दिवस आहेत, जे सण आहेत, ते हेच सण आहेत, आपण त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे। ते आंबेडकर जयंती, विजयादशमी, सम्राट अशोक जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, ज्योतिबा फुले जयंती, हे सर्व महानुभाव जे आहेत, बहुजनांचे नेते, त्यांची जयंत्या आपण साजरा करायला पाहिजे, श्रद्धापूर्वक करायला पाहिजे, मनोभावे करायला पाहिजे आणि सर्व ताकदीनिशी करायला पाहिजे। 8 तारखेला महाराष्ट्राचे माजी
महासंचालक सुधाकरजी सुराडकर साहेब त्या ठिकाणी येणार आहेत उद्घाटनाला. आम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर राकेश मारियाजी यांना विनंती केली होती, परंतु आचारसंहितेमुळे त्यांनी आपली असमर्थता व्यक्त केली आणि पुढच्या वर्षी येण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्याचं महत्त्वाचं कारण की अशोकाचं शासन प्रणाली जी आहे या संपूर्ण जगावर राज्य करते. आज अमेरिका, इंग्लंड या देशानंतर सगळ्यात मोठी राज्यघटना आज आपल्या राज्यघटनेचं पाया जो सम्राट अशोकाने घातला आणि त्याच्यामुळे संपूर्ण शासन व्यवस्था जी आहे जगभरची, ज्या लोकशाहीला मानतात त्याचा मुख्य जो भक्कम पाया आहे तो सम्राट अशोकाने 1000 वर्षापूर्वी घातलेला आहे. तेव्हा या जयंतीच्या निमित्ताने आपण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं, त्याच्या पाठीमागची हीच भूमिका आहे. आता या ठिकाणी आमचे मित्र आणि वरिष्ठ अधिकारी मेश्राम साहेब आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर आज इथे हा आपला भीमाजी पुण्याई हे नाटक उपस्थित केलेलं होतं. जसं आपल्याला माहीत आहे त्यांनी मला क्लॅरिफिकेशन दिलं की अष्टमी ही 8 तारखेपर्यंत आहे आणि आपण ही 8लाच मानायला पाहिजे, कारण की रामनवमी ही पण 8 तारखेला आहे. If
अस्पृश्याने सुशिक्षित झालंच पाहिजे व इतर बाबींकडे दुर्लक्ष करून राजकीय दृष्ट्या आपल्या हक्कासाठी झटलंच पाहिजे असे भीमराव नेहमी म्हणत असत. अस्पृश्यांना संघर्ष करण्यासाठी, त्यांच्यात इच्छा निर्माण करण्यासाठी, चिकाटी निर्माण करण्यासाठीच भीमरावांनी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला होता. त्यावेळेला स्वतःला अस्पृश्याचे कैवारी म्हणून घेणारे गांधीजी मात्र मूग गिळून गप्प बसले होते. गंमत पहा, अस्पृश्यांचे खरे पुढारी कोण ही ज्यावेळेला मतांतरे झाली त्यावेळेला गांधींनी आपणच अस्पृश्यांचे कैवारी आहोत असं म्हणून कांगावा केला. पण दलितांच्या अस्पृश्योद्धाराचा विडा उचलणारे भीमराव यांच्याकडे दलित आणि अस्पृश्यांचा कल होता. म्हणूनच तर ते दलित अस्पृश्यांचे पिता म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेब झाले. Happy
तुझी शान भारी चांगला समाजचा चांद रात्रीचा तुझा पिसा जरती तारा चांद रात्रीचा तुझा पिसा जरती तारण बाई माझ्या भीमाचा भीमाचा प्रताप नारण बाई माझ्या भीमाचा भीमाचा प्रताप नारण चांद रात्रीचा तुझा पिसा जरती तारा चांद रात्रीचा तुझा पिसा जरती तारण बाई माझ्या भीमाचा भीमाचा प्रताप नारण 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 माय बापाशी बहीण भावाशी माय बापाशी बहीण भावाशी तुझी तुलना करावी कुणाशी भीमराया रे तुझी माया रे भीमराया रे तुझी माया रे करी स्पर्धा निरांबराशी तुझी तुलना करावी कुणाशी अश्रुतव सांडता आमच्या जखमावरी आमच्या ठरलास तू थोर धन्वंतरी अश्रुतव सांडता आमच्या जखमावरी आमच्या ठरलास तू थोर धन्वंतरी वेदना सरती जखमाही भरती वेदना सरती जखमाही भरती धरत पोटाळूनी तुराशी तुझी तुलना करावी कुणाशी ज्यांची शिका त्यांच्या जुलमान तू थांब जिंकला नका होत ठरलो आम्ही ज्यांची शिका त्यांच्या जुलमान तू थांब जिंकला नका बाळ नौकोठी देऊनी पाठी बाळ नौकोठी देऊनी पाठी हातला सामोरा संग्राशी तुलना करावी कुणाशी बसवून घडी गाठलीस बा आकस्मिक पहिलं खडी आमच्या जीवनाची सुरळीत बसवून घडी गाठलीस बा आकस्मिक पहिलं खडी विनयशील जेता विसावा घेता विनयशील जेता विसावा घेता करी तू चढून साजराशी
कुणाची तिची तुलना करावी कुणाची सामाजिक कार्यात बाबासाहेब एवढे गुंतून गेले की त्यांना कुटुंबाकडे लक्ष देण्याची सवडच मिळाली नाही. एकदा बाबासाहेबांवर सिंहगडावर एक प्राणघातक संकट ओढावलं होतं. त्या दिवसापासून रमाबाईंनी अंथरुणच धरलं. रमाबाई म्हणजे मनाचं औदार्य, शुद्ध चारित्र्य याची एक प्रतिमा आहे. आयुष्यभर या माऊलीने असह्य दारिद्र्यात आणि पतीच्या असुरक्षिततेविषयी वाटणाऱ्या चिंतेतच रमाबाई जरी सुस्वभावी, कर्तव्यदक्ष आणि सहचारिणी असल्या तरी बाबासाहेबांना सांसारिक सुख असं कधी मिळालं नाही. जे बाबासाहेब नहाल तोंडाचे, निधड्या छातीचे, पोलादी पिळाचे म्हणून प्रसिद्ध होते, त्या बाबासाहेबांना आपल्या संसारातले आघात सोसण्याची ताकद नव्हती. रमा, ए रमा, रमा, अगं वेडे, तुझी तब्येत बरी नाही. तू आधी विश्रांती घे. पाहू आता कसली विश्रांती? तुम्ही आलात ना, मग वाटेल मला बरं. तुम्ही बसा, मी पाणी आणते. साहेब, तेव्हा पांडुरंगा साहेब, एक विचारू? अगं ते परवानगी कसली घ्यायची? विचार. वेळच्या वेळी जेवावं माणसानं, नाहीतर तब्येत बिघडते. बघावं तेव्हा आपल्या सभा आणि मिटिंगा चालूच असतात, आणि बाकीच्या वेळी हे असं पुस्तकात तोंड खुपसलेलं. काय असतं काय होतं पुस्तकांमध्ये? रमा, ही साधी सुधी पुस्तकं नाहीत. ज्ञानाचं भांडार आहे, भांडार. आणि तीच तर आपल्याला पुढे तारणार आहेत. म्हणजे तुला नाही कळायचं ते. तेव्हा पांडुरंगा, म्हणजे आणखी एखादी पदवी घ्यायला विलायतेला जाणार वाटतं. अगं त्याची चिंता आताच कशाला? रमा, मी आता एक ठरवलंय. काय? या पुढचा सगळा वेळ कुटुंबासाठी आणि विशेषतः तुझ्यासाठी देणार आहे, बरं का? खरंच? अगदी खरं. रमा, तू आधी बस. पाहू रामू, आपल्या संसारासाठी तू किती कष्ट सोसलीस. हो, तब्येत बघ तुझी. तुझ्या तब्येतीची देखील काळजी घेतली नाहीस. खर तर हीच तुझा अपराधी आहे. माझं शिक्षण, समाजकार्य आणि राजकारण यामुळे विशेषतः तुझ्याकडे आणि कुटुंबाकडे कधीच लक्ष देता आलं नाही. परंतु एकटीनेच हे सारं सांभाळलंस. रमा, मला तुझा फार अभिमान वाटतो. असं बोलू नका साहेब. खरं तर मीच खूप भाग्याची आहे. देवा पांडुरंगा,
आता भरल्या कपाळाने जावं एवढीच माझी इच्छा आहे. उगाच खोळ्यासारखं काहीतरी बोलू नकोस. मग या खोळीचं आहे काय काल? बोल. मला मला नका घेऊन जाऊ अमेरिकेला आणि नका घेऊन जाऊ इंग्लंडला. मला पंढरपूरला घेऊन चला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. रमा, फक्त एकदाच. रमा, तुझा पांडुरंग अस्पृश्यांना दर्शन देत नाही. तुझ्या स्पर्शानं त्याचं मंदिर अपवित्र होईल. शिवाय माझ्या तिथं जाण्यानं सवर्ण हिंदूंच्या अंगाचा तिळपापड होईल तो वेगळाच. मग आपण दुरूनच दर्शन घेऊ. नाही रमा, ते योग्य नाही. पांडुरंगा, रमा, रागवलीस? नाही. हे पहा, अगं जे पंढरपूर भक्तांना मूर्तीपासून दूर लोटतं त्या पंढरपूरची ओढ कशाला? मग नाशिकला रामाच्या मंदिरासाठी का लढलात? खरं आहे ते, पण ती लढाई माणसातील समानतेच्या हक्काची होती, देवाच्या दर्शनासाठी नव्हती. ते जर आम्हाला हिंदू समजतात तर हिंदूंच्या देवळात जाण्यास मज्जाव का करतात? तुला नाही कळायचं? रमा, तू चिंता करू नकोस. आपण आपल्या समाजसेवेनं आणि निश्चित त्यागानं आपल्या याच भूमीवर आपल्या स्वतःच असं दुसरं पंढरपूर निर्माण करू. पांडुरंगा, रमा, मला मला गरगरलं सर. लक्ष्मी, अरे कोणी आहे का तिकडे? साहेबांच्या जीवाची सततची काळजी, प्रचंड शारीरिक श्रम आणि संपूर्ण कुटुंबाला जोपण्याची जबाबदारी यामुळे अल्पावधीतच रमाबाईंना क्षयरोगाने ग्रासले. आयुष्याची पराकाष्ठा करणारी माऊली, तिच्यासाठी साहेबांनी खूप वैद्यकीय उपचार केले, पण ती औषधं त्या परिस्थितीत लागू पडली नाही आणि त्या स्थितीतच रमाबाईंचं निधन झालं. ओ